व्यवस्थित. काकी दमल्या. कैसे कैसे लोग सिंगल खवणे बीच स्पेशल. 1 2 3 टर्न मारून यायचा. सोहनने इथे वरती काढलेला आहे आयलंड वरती. सोहन फाईट रे फाईट. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या देवबाग रॉकस्टार युट्यूब चॅनल. मित्रांनो कसे आहात, मजेत ना? तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत खवणे बीचवर आणि खवणे बीचवर आम्ही काय काय करणार तुम्हाला दाखवणार आहे. तिथे जाऊन चला मग आपल्यासोबत. आपण आलो खवणे बीचवर आणि खवणे बीच तुम्हाला माहिती असेल, पण तुम्हाला हे माहित नाही की खवणे बीचवर आता कायाक रायडिंग सुद्धा सुरू झालेलं आहे. हो, आणि आमच्या तो वाट पाहत आहे रितेश भवन तामणकर का. चला मग जाऊया ना आपण तिथे आणि तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. नुसते आम्ही कायाक रायडिंग करणार नाही, तर आम्ही तिथे जाऊन टास्क सुद्धा करणार आहोत. तुम्ही एन्जॉय करावं. एन्जॉय मग भेटूया याच व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत कायाक रायडिंग करायला. हे पाहू शकतो तुम्ही, इथे कायाक वगैरे आहे आणि आम्ही तिथे जाणार आहोत. ते बघा त्या साईडला. मित्रांनो कायाक रायडिंग करण्या अगोदर आपली सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट असते. त्यासाठी आम्ही आता जॅकेट घालणार आहोत. जॅकेट घातल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत कायाक रायडिंग करायला. ओके, कायाक रायडिंग आपण पहिलं सिम्पल दाखवूया, म्हणजे नॅचरल वगैरे वातावरण कसं आहे ते पण पहिला दाखवणार आहोत. त्यानंतर आम्ही जे टास्क आहे ते आपण करणार आहोत, स्पर्धा वगैरे लावणार आहे. यार टेन्शन नको घेऊ, याच व्हिडिओ मध्ये बघत आहे तोपर्यंत लाईक करा. यार काय करताय तुम्ही, सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर. चला मग भेटू याच व्हिडिओ मध्ये. चला चलो भाई. खवणे बीच काय आहे की मजा येत आहे बोलवायला आपल्याला खवणे बीच स्पेशल. तर मित्रांनो हे बघा आम्ही सर्वजण आता कायाक रायडिंग करायला आलोय. हे बघा आणि पार्टी मागे बघा आम्ही तिथे जाणार आहोत. त्या साईडला बरेच जण आहेत रे. चल जाऊया. चल राजा राणीची बोट करून जायचंय मित्रांनो. चला हे बघा यांचं काय वेगळंच चालू आहे दोघांचं. यांच्या दोघात आपण हे लावणारे संकेत, यांच्या दोघात रेस लावूया. चलो मित्रांनो सांगायची आहे की इकडे हे बघा आम्ही संध्याकाळी आलोय. तो बघा तिथे शुभम म्हणालाय. कसं वाटतंय? मस्त मजा. आणि बरेचसे जण आहेत. काय करा दादा, शाबास. तर मित्रांनो बरेच जण आले आहेत आणि कायाक रायडिंगचे एन्जॉय करत आहेत सर्वजण. हो ऍक्सिडेंट आहे बघा, ऍक्सिडेंट झालाय. खतम. नाही तर तिथे जाणार आहेत. बघा किती खतरनाक वाटतंय, म्हणून आम्ही जरा संध्याकाळी आलो. हे बघा बघा हे बघा. इथे रात्री यायचं मित्रांनो. मगर क्यू मला बोलवून नाही बोलवायचं आहे. पुढे हॉर्न मारे कुछ भी.
पक्षी काकी दमल्या कैसे कैसे लोग रहते हैं यार मित्रांनो, आमच्या ते कायक रायडिंग करून झालेली आहे. आम्ही आता आलो मँग्रोव्ह मध्ये कांदे वनात आलेलो आहे आणि आता आपण इथे आता टास्क करणार आहोत. हा मित्रांनो, आणि माझ्या साईडतून आहे निखिल आणि माझ्या साईडला आहे सोहन. तर मित्रांनो, आता संकेतच्या साईडने आहे सोहन आणि माझ्या साईडने आहे निखिल. मला तर वाटते संकेत फक्त निखिलच जिंकणार आहे. नाही नाही असं नाही, सोहन जिंकणार कारण त्याला एक्सपिरियन्स जास्त आहे. बात तो सही है. हा एक बेनिफिट आहे की सोहन अनुभवी आणि अनुभव बेनिफिट. या अनुभवी आहे बिना अनुभवी, पण मला वाटतं निखिलच जिंकणार कारण तो माझा पार्टनर आहे यार, तुझा नाही आहे तो पार्टनर. I am sorry, बाबू. असं काय नाही, त्याला एक्सपिरियन्स जास्त आहे त्यामुळे सोहनच जिंकेल. ठीक आहे, बघू बघू. पण नाही, जर माझा पार्टनर जिंकला, निखिल जिंकला, तू काय देणार? रात्री मालवणीत पार्टी. चालेल, मालवणी पार्टी. ओके ठीक आहे चालेल. चल लाव पैसे. तर लागली पाहिजे. मित्रांनो, आता आपण स्पर्धा चालू करणार आहोत. त्या अगोदर आपण विचारूया पार्टिसिपेटला की तू जिंकणार ना बाबा? होतं आपल्याला कोकणचा मान म्हणजे आपला नारळ श्रीफळ जिंकायचंच आहे मला. हा, मला वाटतं कॉन्फिडन्स वाटतंय माझं. तुझं काय ते बघ रे संकेत. सोहन काय सांगशील? मी जिंकणार, मी अनुभवी आहे. अनुभवी आहे, पण मित्रांनो मध्येच गेलेला होता मुंबईला, पण वाटत नाही हा जिंकायला असं. पण आमचाच जिंकणार आहे, टेन्शन नाही रे. मुंबईला असून काय, गावाला असेल. एक्सपिरियन्स आहे भावाला, पण आम्ही पण काय कमी नाही भावानो, होय की नाही? बोलायचं आणि नाही, करून हा, दाखवायचं आहे. बोलायचं नाही, करून दाखवायचं आहे. पण मित्रांनो, तुम्ही करून दाखवा यार. लाईक करा, जाऊन सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर. चला मग चालू करूया यार. तर मित्रांनो, हे दोन्ही आहेत आपले स्पर्धक. आपण आता इथे काय करतोय कारण इथे जरा मोकळी हे आहे. तिथे आम्ही केले होते, पण तिथे काय होत होतं की जी कायाकी होते ना, ती आपोआप ऍक्सिडेंट होत होती. त्यामुळे आमची तिथे स्पर्धा आम्ही करत होती, ती पण तिथे रोखली. काय करणार आहे, म्हणून आम्ही आता थोड्याच्या स्पेस मध्ये आलो जेणेकरून आम्ही ही स्पर्धा करू. ठीक आहे, श्रीफळ कोण कोण घेणार? घेणार ना? बघू आता. आता तुम्हाला एक रूल सांगतो मी. या स्पर्धेचे देखील एक रूल आहे. तुम्हाला इथून स्टार्ट करून, मी तुम्हाला जेव्हा गो म्हणणार तिथून स्टार्ट करून ते जे झाड आहे मित्रांनो, तिथे तुम्हाला जायचं आहे. जास्त लांब जायचं नाही. तिथून तुम्हाला टर्न मारून यायचं आहे परत या ठिकाणी. जो कोणी येईल, जो कोणी त्या तिथून टर्न मारून येईल इथेपर्यंत, त्याला श्रीफळ भेटणार आहे. श्रीफळ म्हणजे काय? मालवणी हॉटेलमध्ये पार्टी. यस. चला तर मित्रांनो, 1 2 3 लेट्स गो. बघूया कोण जिंकताय, बघूया कोण जिंकताय. यस, सोहन जिंकणार वाटतं. आय थिंक सोहनच घेणार आहे श्रीफळ. तिथे संकेत आहे मित्रांनो, तिथून शूटिंग घेतोय. आला सोहन, टर्न मारून यायचा. सोहनने इथे वरती काढलेला आहे आयलंड वरती आणि निखिल फास्ट चालतोय. निखिल पुढे आलेला नाहीये, निखिल हरलेला आहे. सोहन फाईट रे फाईट. सांगितलं वळून यायला, मी वळून आलेलो आहे. आणि ते पण सोहन एकदम जोशामध्ये. वा वा वा, काय रायडिंग केली यार, खतरनाक सोहन, खतरनाक. तर मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया आपल्या रेसला. हे बघा दोघांचे मी हे धरलेले आहे. अरे कहना क्या चाहते हो? परत परत पाठी पुढे पुढे काय येत आहे, पुढे पुढे काय येत आहे. पाठी झाला, पाठी झाला, पाठी झाला. हा, 1 2 3. निखिल, निखिल पळा. श्रीफळ, श्रीफळ, श्रीफळ. श्रीफळ घेतल्याशिवाय राहणारच नाही. बघूया कोण जिंकतोय. दोघंही आलेले आहे.
मित्रांनो निखिल जिंकलेला आहे. सेकंड राऊंड हा झाला होता, पहिला झाला होता तो ड्रॉ झालेला होता. सेकंड राऊंड मध्ये निखिल जिंकलेला आहे आणि हा सेकंड राऊंडच फायनल राऊंड आहे. हम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल. ओ भाई मारो मुझे मारो. सोन प्रँक झाला तुमच्यासोबत. काय नाही मस्त केलं. सोन आम्ही आता आहोत खवना बीच वर आणि खवना बीच वर आपण टास्क कम्प्लीट केलाय. तो टास्क आहे कायाक रायडिंग ह्या. आणि कायाक रायडिंग करताना तुम्हाला माहिती आहे टास्क कोण जिंकलाय? निखिल जिंकला होता. कसं वाटलं निखिल तुला? मला खूप मजा आली कायाक रायडिंग करताना. कांदळवन असे घनदाट कांदळवन आहे ना, त्यामध्ये खूप मजा आली. म्हणजे ऍडव्हेंचर करायला मजा आली. ऍडव्हेंचर आणि कसं थंड वातावरण असल्यामुळे ना आपल्याला कायाकिंग करताना पण खूप मजा येते. म्हणजे उत्सुकता येते, ते एकदम खतरनाक येते. आपल्याला पहिल्यांदा भीती वाटते, प्रथम आपण हे करतो त्यानंतर सेफ्टीसाठी आपल्याकडे लाईफ जॅकेट तर आहे, ते टेन्शन नाही. तर मित्रांनो आम्हाला जे कायाक रायडिंग होती, जी कायाक होती ती उपलब्ध करून दिलेली ह्या दोघांनी. तर तुझं नाव काय? रितेश परब. आणि तुमचं? मोहन तामणकर. मोहन तामणकर. आणि आपले हे रितेश इकडचे लोकल आहेत, त्यांनी आपल्याला कायाक उपलब्ध करून दिलेले आहेत. या दोघांनी आम्हाला कायाक उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला जर कायाक रायडिंगला यायचं असेल तर इथे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसेल, तो नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या. त्यापर्यंत प्रथम आपण ऐकून घेऊया की दादा तुला ही आयडिया कशी सुचली? ही आयडिया म्हणजे ऍक्च्युली आमच्याकडे अगोदर लोकांनी केलेलं ते बघून आम्ही म्हणजे लोक जास्ती येतात, त्यावरून आम्ही म्हटलं की आम्ही पण जरा हे करू, म्हणजे ऍड करू जरा, म्हणजे रिस्क घेऊ की हे घेऊ, म्हणजे कायाक घेऊ. कायाक घेतलं म्हणजे बघितलं तर व्यवस्थित चालतं आणि लोकांना आतमध्ये जरा व्यवस्थित वाटतं. म्हणजे कांदळवन अशी कुठंच भेटत नाही एवढं गंधात. त्यामुळे तिथं काही पॉईंट आहेत ना ते व्यवस्थित बघण्यासारखे आहेत फोटोशूटसाठी. मॉर्निंगला तुम्हाला पक्ष्यांचा जो हे आहे म्हणजे किलबिलाट आहे ना, मॉर्निंगला 7 वाजता आलात ना तुम्हाला चांगला म्हणजे भेटणार आहे. आणि संध्याकाळी जर 4:30 म्हणजे 4 ते 4च्या नंतर जर आलात ना तर तुम्हाला सनसेट व्यवस्थित भेटणार आहे. म्हणजे फोटोशूट वगैरे काढतात ना. आणि ॲक्च्युली म्हणजे 30 मिनिटात एवढं फिरून पण पॉसिबल होत नाही. कारण कसं आम्ही आता आतमध्ये गेलो तर आमची 30 मिनिटं कधी बदलून गेली तेच समजलं नाही. आणि लोक जर आलेत आतमध्ये ना तर एकदा बोलतात की आम्ही घाबरतो, नंतर ज्यावेळी आतमध्ये जातात ना त्यावेळी ते बाहेर पडेपर्यंत आम्हाला कधी त्यांना बोलवावं लागतं की टायमिंग झालंय, कारण कस्टमर वेटिंगवर राहतात ना. म्हणून बरोबर. आणि काका तुम्ही काय सांगाल याबद्दल? ह्याबद्दल सांगणं म्हणजे आमची ही कांदळवन जी नदी आहे ती आमची किनारपट्टीला म्हणजे समुद्र किनाऱ्याला जोडलेली आहे. त्याच्यामुळे पर्यटन जे येतात, कस्टमर येतात, त्याच्यामुळे ते नदीवर समुद्रावर फिरायला येतात. ते कस्टमर कायाकिंग करून घेतात आणि त्यांना मजा वाटते. आणि आतमध्ये वातावरणात थंड असल्यामुळे त्यांना मजा वाटते. अशात तुम्ही ह्याच्या पुढे म्हणजे येत राहा, नक्की येत राहा. तर मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल, तुम्हाला अगोदर मी पण सांगितलंय की स्क्रीनवर नंबर दिसणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला नंबर टाकणार आहे. आणि हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंग. मित्रांनो आम्ही पण थोडंसं लेट आलो होतो, 5 नंतर आलो होतो, त्यामुळे आम्हाला एवढं शूटिंग करायला नाही भेटलं. त्यामुळे आम्ही ते टास्क होतं ते छोटं ठेवलं होतं. जर आम्ही पुन्हा पण येऊ कधीतरी म्हणजे मॉर्निंगला येऊ आणि चांगल्या प्रकारे आम्ही टास्क वगैरे खेळू, मजा मस्ती करू. तुम्हाला साईड सीन वगैरे सगळं दाखवणार आहे. जी कांदळवन आहे ती हाईड कांदळवन आहे, ती तुम्हाला स्पॉट वगैरे सगळं दाखवणार आहे आम्ही कोणकोणती आहेत ती. पण हा मित्रांनो तुम्हाला यायचं जर असेल ना सकाळचं या आणि दुपारचं जेव्हा म्हणजे सूर्य असेल ना त्यावेळी या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पण शूटिंग वगैरे काढायची असेल, पिक्चर वगैरे काढायचे, तुम्ही चांगला आनंद लुटू शकाल. ओके. आणि हा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, तुमच्या फ्रेंड्स सोबत सर्वांना शेअर करा. त्यांना कळायला पाहिजे की खवना बीच वर कायाक रायडिंग सुद्धा सुरू आहे. ओके, मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.